तर नाही हो हो म्हणता म्हणता आज उद्या करत 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 शेवटी आमचा आता आला कॉल आला एकच मिनिट. तर रुकावट केले खेद आहे. तर तर काय म्हणत होतो रस्ता आता आम्ही काय मेन म्हणायचं आपलं राहिलंच शेवटी. तर आम्ही प्लॅन केला होता कधीपासून, आता इकडे जायचंय तिकडे जायचंय, सगळेजण तो कॅन्सल होतोय, ह्याचं काहीतरी घरातलं काम निघतंय, त्याचं लग्न निघतंय. तर असं करत करत शेवटी आमचा प्लॅन झालाय आणि आम्ही आता आमचे 7 जण जे रती महारथी आहेत ते तयार झाले. शेवटी आम्ही चाललो आता आहोत अलिबागला. पण अलिबागला कुठे जायचंय ते माहित नाही. जे सगळं मॅनेज करणार आहे तो अजून पोचत नाहीये, त्याला अजून पोचायला अवकाश आहे. तर आम्हाला जिकडे आता रस्ता चाललाय तिकडे आता आम्ही जायचं. सगळं आमचं पुढचं भवितव्य लोकांचं या माणसावर अवलंबून आहे. विशाल नेर्लीकर आणि पाठी बसलेले आहेत. कुठे गेला पाठी? अरे दिसतोय, दिसला अमित परुळेकर आणि मी अलंकार कुडतरकर. आपल्या चॅनलमध्ये अलंकार कुडतरकर व्लॉग मध्ये आपलं स्वागत करतोय. चला आता आपली ट्रिप निघाली अलिबाग. चला फिर आता भेटूया आपल्या सगळ्यांना. आता एक स्पॉट ठरवलेला आहे, तिथे आता सगळेजण येतील. तिथे आता सगळे आले की जरा त्यांचं इंट्रोडक्शन करूया. चहा मारू चहा मस्त पैकी चहा मारूया. चला तर भेटूया आपण तिकडे चहा पिता पिता. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं शेवटी महाराज चायला येऊन पोचलोय. पण काय रे मोरे कुठे राहिला? तो काय महाराज नाही, मोरे महाराज कुठे आहे आपला? अजून इथे बोलला येतो म्हणून पोचतोय, अजून त्याचा पत्ता नाही. अरे अबो चहा पिऊन सुरुवात झालाय. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. वाव, संकेत मोरे किती वेळ झाला? किती वेळ झाला? 5 मिनिटं झाली. थांबायला काय झालं? लगेच तुला थांबायला काय झालं? आमची वाट का बघितली नाहीस तू? आम्ही इकडे उपाशी पोटी फिरतोय. मग ठीक आहे, पैसे देऊ शकतोस ना? बस पैसे बोलल्यावर लोकांची तोंडच फिरतात. काय रे नेर्लीकर असं? पैसा काय आज आहे उद्या नाही. आज आहे उद्या नाही, परवा आहे. परवा परत आहे. ठीक आहे, चल चहा पिऊया मग आता. क्रिस का गाना सुनेगा? किरिस का गाना? किरिस का ले बेटा सुनेगा राणे आलेला आहे बाबा. कुठून आला रे राणे आलाय कुठून? आलाच कुठून? चला टाइम. तर फायनली आमची चहा तर ब्रेड बटर आणि हे अमीर लोकांचे नुसके लेमन टी. ठीक आहे, चलो फिर भाई ये चहा भी पिते आणि निकलते फटाफट. टूट पडो लंगर असं मधून कट. तर महाराज चहा वाल्याचे इथे आता आपले 200 रुपये जवळपास खर्च झालेत. म्हणजे आमचा अलिबागचा जो खर्च होता 1000 रुपये, त्यातले 200 रुपये आमचे इथेच खर्च झालेले आहेत. निघता सगळेजण भेटलेले आहेत. आता कोण आले? आपल्या स्वप्नील राणे आणि संदेश कुडतरकर आपल्याला इकडे जॉईन झालेले आहेत. आणि अजून आपल्याला जे 2 जण येणार आहेत ते मोठ्या घरातली लोक आहेत ती, कारण त्यांना इकडे ट्रेनने प्रवास जमत नाही. मग ते डायरेक्टली नाव नाही घेतलं, संकेत मोरे. हो, ते करूया, अजून पुढे वेळ आहे ना त्याला. मग आता ते जे 2 लोक आहेत ते डायरेक्टली बोट बीट घेऊन येणार आहेत. डायरेक्टली तिकडे आमच्या स्पॉट वरती पोहोचणार आहे. तर आपल्या विशाल आपल्याला जायचंय कुठे आता? इधर जाना है, पत्ता बोल, खाली पत्ता बोल. आता आपल्याला जायचंय कुठे? मोबाईल हातातून पडतोय, एवढी थंडी आहे.
हा विषय जायचंय कुठे आज आपला रिसॉर्टचं नाव काय आहे? किहिम बीच आहे आपलं, किहिम बीच. किहिम बीच नाही, पण आपण जिथे राहणार आहे त्या त्या स्पॉटचं नाव माहिती आहे तुला का आपण असंच चाललोय? काय माहिती आता, जे भेटेल तिथे बुकिंग करू. आईला म्हणजे अजून बुकिंग करायची आहे? मग आपलं असं आता वाहन मारतील आपल्याला. मग काय, आता दिवस कुठले आहे? 31 आहे, सगळं फुल असेल, भेटेल आपल्याला. मग काही नाहीतर आपण बीच वर राहू ना. मग गाडी आहे, गाडीतच राहूया. ठीक आहे, चला फिर आपण आता रस्त्याला किती ट्रॅफिक आहे. आता इथे सगळे ट्रक बिक दिसत आहेत पुढे, तर बघू आता. एक सगळे मोठे मोठे ट्रक निघाले आहेत आता बघूया आपल्याला किती वेळ झाला निघतो. आता वाजलेत किती? 6:30 वाजलेत आताशी. आता इथेच आम्हाला ट्रॅफिक लागलेलं दिसतंय. इथेच ट्रॅफिक लागला आणि इथेच आमचा घोडा अडला. म्हणजे ते आता काही खरं दिसत नाहीये. अलिबागला जायला 11 वाजताच बहुतेक. नाही होगा भाई होगा, निकलेगा ना इधर से. तू एक काम कर, अभंग लाव म्हणजे आपण लवकर पोहोचू. ओके चला, तर फिर आता मी भेटूया आपण मध्ये असं थोडे व्हिडिओ करत. पनवेल वरून डीमार्ट, पनवेलचा डीमार्ट. चला काय घ्यायचंय डीमार्टला? चला राईट मारून स्टेट. पळसप्याला आलेलो आपण इथे. पळसपा, प्राजक्ता माळी. आता येणार प्राजक्ता माळी. तो आता समोर दिसतोय तो आहे आपल्याला कर्नाळा. बऱ्याचशा गिर्यारोहकांना हा किल्ला म्हणू शकत नाही. किल्ला म्हणू शकतो का आपण याला? सुळका म्हणू शकतो आपण याला. तर इथे अभयारण्य आहे. लोक बरेचसे पक्षी बघायला भेटतात वेगवेगळे. आता लोक आपल्या इथे ट्रेकिंग साठी येतात आणि पक्षी बघतात आणि या सुळक्याचा आनंद घेतात. विकेंडला खूप गर्दी असते. काही खाली तिकीट आहे. किती रुपये तिकीट आहे नरलीकर इथे? 100 रुपये पर पर्सन. 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्याची एंट्री इथून आहे सगळं. तिथे आता आम्ही जात नाहीयेत, पण लोक जात आहेत खूप सारी. फैजान करम खुदा का, दुआ माँ बाप की. अशी सुरेश वाडकर यांची गाणी ऐकत आता आम्ही आमच्या प्रवासाला अर्ध्यापर्यंत पोहोचलोय. जवळपास आता काहीतरी 50-57 किलोमीटर दाखवत होतं. आता थोडस किलोमीटर कमी झालं असेल. बघूया आता. तेजसला फोन करा पहिले. तेजसला फोन करे रे बाबा, पोचतोय की नाही, आला की नाही. त्याला आपल्या डायरेक्ट जायस. नेल्लीकर काय काय करायचं आता आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, एन्जॉय. जी आपण दरवेळी करतो, बाकी कुठेही जायचं नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. सीएनजी टाकावं लागेल रे. सीएनजी टाकावं लागेल. अरे सीएनजी पूल आहे. सीएनजी 50 किलोमीटरला टाकावं लागेल. आमच्या दोघा जणांनी यायला काशी केली आहे. तर तोपर्यंत आम्ही बोललो अलिबागचा बीच फिरून घेऊया. त्याच्यानंतर आम्ही त्यांना घेतो आणि चांगला चोपतो. बघू याचा आपलं हॉटेल, आपलं काय रिसॉर्ट, काय आपलं कॉटेज आहे. विला. हो किती? अर्धा तास आहे. विला आहे. 10 किलोमीटर आहे ना अजून. बघूया आता. चला त्या दोघांना यायला वेळ आहे, तोपर्यंत अलिबाग बीच फिरून घेऊया. तर आता आपण आलो आहोत अलिबाग बीचला.
बघू शकता तर बरंचसं विकेंड आहे आणि सुट्ट्या आहेत लोकांना पडलेल्या, त्याच्यामुळे बरीचशी गर्दी दिसते इथे. तो आपला समोर दिसतोय कुलाबाचा किल्ला. आता माणसं चालत जात आहेत तिकडे, कारण का पाण्याचा ओटीचा टायमिंग आहे, त्यामुळे लोक चालत जाऊ शकतात तिथपर्यंत. विशाल, आपण काय ठरवलेलं येताना का आता अलिबागला जाऊ, थोडं शांत वातावरण असेल, शांत ठिकाणी आपण ठिकाणी शांतपणे बसू. पण इकडे बघतो तर काय इथे नुसतं तांडा आहे हो, जत्रा. म्हणजे आपल्याला शांत ठिकाण आपल्याला कुठे आता सापडणार नाहीये. थायलंडला जावं लागेल. कुठे? बँकॉक, पटाया. अरे तू इथे ह्या अलिबागला तू त्या संकेत मोरेच्या जीवावर आलायस ना. आता थायलंडला कोणाच्या जीवावर जाणार? आपल्या देवाने 2 किडन्या का दिल्यात? एक किडनी जगायला आणि एक किडनी फिरायला. हो, फिरे किडनी ऐसा कर करके पूरा शरीर भेज दूंगा. याचं काय करायचं? नहीं रे, इसका बोल रहा हूँ. इसका विजय माल्या तिकडे गेला, आपण युकेला किती शिव्या लागतो. बांगलादेशमध्ये आमच्या विरुद्ध खूप कट्ट कारस्थानं चालली आहेत. असं वाटतं आता ह्यालाच घेऊन जायला लागेल. नेली का तुला चालवता येतो का रे? हा नाही, लायसन नाही, पण हा जाणार नाही बांगलादेशला. मग सीएनजी टाकावं लागेल. सीएनजी टाकावं लागेल. हे फ्युल, हे फ्युल लिहिलेलं आहे इथे. चालेल, फुल एन्जॉय. अलिबागला आपण फुल एन्जॉय केलं. यस यस, फुल एन्जॉय. दुसऱ्यांना बघून, दुसरे एन्जॉय करताना बघून आपल्याला किती एन्जॉय करताय. कारण आमचे सगळे पैसे सीएनजीत गेले. सीएनजी पण, अरे सीएनजी संपली, सीएनजी टाक. टॅक्सी हेच करत आमचे पैसे संपले. चला गाडी जाऊ दे बंटी. चला पनवेल. दिल्ली कर. बघा बाय बघा. गाडी चला रे. गाडी चला रे. सरजा बंटी, आज तुला घोड्यावर चढून कसं वाटतंय? मजा वाटतंय? टन 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 टन. अरे एकाला कुठे सोडलास? हे बघ, त्याच्यावर बसला असतं तर काय सीन झाला असतं. कसं वाटलं? एक नंबर भाई, एक नंबर. घोडा हो उभा राहा. थांब, माणसाला उतरू दे. धन्यवाद. दोन माणसं हरवलेली माणसं आलेत. दोन आमची. पटकन बघ आणि हा वर्ष पण गेला म्हणजे गावाकडे ज्यूस नाही पिऊ शकलो स्वतःच्या पैशाने. मगाशी बोलायचं ना कुठं होता त्या उंटाची एक गोष्ट. क्या बोला तूने? तर आता फायनली आम्ही अलिबागला, आमच्या कुठलं गाव आहे रे? किहीम बीचला आम्ही आता पोहोचतोय. आमच्या रिसॉर्टला आम्ही पोहोचतोय. थोडा वेळ लागेल. भाऊ स्पीड ब्रेकर हळू, गाडी भाई दुसऱ्याचे.
भाड्याने आणले, भरोश्यावर आणलेली आहे गाडी दुसऱ्याची खर्च मोरेचा आहे. खर्च मोरेचा आहे. मोरेला सांभाळायला खर्च तिकडे मोरेला धडकी भरती जरा गाडी अशी उडली की. ठीक आहे, गाडी हळू झालो बाबा. आणि ट्रिपचा खर्च 4,000, गाडीला काय झालं 40,000 जातील. In 300 meters, a slight 4 मधले 2 गेलेत घोड्यावर चढले. घोड्यातले 2,000 खर्च झालेत. काय थोडं झालं. केलेले ना त्याची काय तर आता आपण पोचलोय आपल्या मोकल कॉटेज या नावाच्या कॉटेजवर. तर आता आमची माणसं सगळी बसली आहेत इकडे. मोरे, प्रवास कसा झाला आपला? एकदम सुखकारक. आपल्या ड्रायव्हरने आपले व्यवस्थित आपल्याला गाडी इथे आणली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मला साहेबाचा फोन येतोय. मालिक, वो जरा गलती हो गई. हाँ नहीं, मैं वो नींद लग गई थी, बाकी सब बढ़िया है, खाली गाड़ी पलटी हो गई. बाहेर जाऊ द्या. चला तेजस, कसा झाला बोटीचा प्रवास तुझा? अतिउत्तम. बोटीने आला ना हा? आपल्यावर जाम मेहरबानी केली त्यांनी, तो बोटीने आलेला आहे. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. आपल्या कॉटेजमध्ये बरीच सारी नारळाची झाडं आहेत. चांगलं आहे सराउंडिंग. आपण संध्याकाळी एरियात बघूच. तो म्हणता असं जरा लांबून दाखवतो. तिकडे माणसं जेवायला बसलेत. ही एक वेल आहे, चांगलं फुलं आहे. याचं काय फुलाचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा बाबा. तर आता आपलं जेवण आलेलं आहे. हे काय सुरमई आहे? सुरमई. ओके, सुरमई आलेली आहे आपली. आणि आमच्या जेवणाची तयारी झालेली आहे. आता इथून आपल्याला नंतर आपल्या संध्याकाळी बीचवरती जायचं. स्वतः फिशिंग करून आणले. अच्छा, ठीक आहे. हो, वा. हे रात्रीचा प्लॅन काय आहे राणे? तोच आपला 1 पैसा पर सेकंड. 299 मध्ये 3 GB तोच प्लॅन आहे रात्रीचा पण. तर हा शॉर्टकट आहे. इकडे जाऊ. ओके. तर आता आमचं दुपारचं जेवण झालं मस्त की. दुपारी कुठली फिश थाली खाल्ली आपण? सुरमई फिश थाली. हां, सुरमई फिश खाल्ली आता. आणि प्रॉन्स करी. क्या बोला तूने? प्रॉन्स फिश फ्राय थाली खाल्ली लोकांनी. आणि मस्त जरा ताणून जाईल वामकुक्षीच बनते वर. हां, मग तो घेतले आम्ही वामकुक्षी. आणि आता आमची सॉरी निघाली आहे कुठल्या बीचला? तर किहिम बीचला. तर इकडचा आमच्या बाजू 5-10 मिनटावरतीच आहे वॉकिंगवर. तर बघूया आपण किहिम बीचला. एक आमचा रागवून गेला आहे वाटतं पुढे. कोणी येत नाही करता एकटाच गेला आहे. बघूया आपण त्याला पण आणूया. काय राईड बीट करायचे? पैसे पाठे. स्पॉन्सर बघ, हात दाखवला. खारपुटीची ह्याला काय म्हणतात ते बंटी? ह्यांना मँग्रोज आलेले आहे तिकडे. हा रस्ता जायचा. केस वेगळ्या, तुझं लग्न झालंय, त्याचं होणार आहे. त्याच्याबरोबर आजूबाजूचे पण असतात ना, बहीण भाऊ सासू सासरे. हे नेट लावून खेळतात त्याला. यार तर एक मॅच घ्यायला पाहिजे होती. नेट लावून खेळतात. 8 जण आहेत आपण, घेऊ शकतो. अशा प्रकारे इकडे आता सनसेट होताना चा रस्ता. आणि या साईडला मस्त आहे की पब्लिक खेळते क्रिकेट. आणि चांगल्या प्रकारे खेळतात रे. नेट बीट लावून खेळतात व्यवस्थित. नेट बीट लावून क्रिकेट चालू आहे. एक व्यक्ती रागवून गेली होती लवकर पुढे, पण तो येऊन इकडेच थांबला. तर समजलं नाही काय करायचंय आपण.
नेर्लीकर, तुला काय वाटतं आपण तेवढं चालत जाऊ शकतो का वॉटर स्पोर्ट्स करायला? का इकडच्या सौंदर्यात तू हरवून जाशील? बोल बोल. भंगारवाला माहिती आमच्याकडे संभा होता, हा त्याच्यावरनं गाणं काढलंय. संभा हो हो हो. थांब भंगार भंगार ले लो. लो 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 लो. सुकून का नाम सुना है? हाय हाय, इतना सुकून. तर आता सनसेट व्हायचा टाइम झालाच आहे आणि हा सन थोडासा आपला खाली आलेलाच आहे. या साईडला लोकल्स फुटबॉल खेळायचा आनंद घेत आहेत. फुटबॉल खेळायचा आनंद. आणि इकडे आमची रीलची प्रॅक्टिस चालली जोरात जोमाने. कसं करायचं, काय करायचं, कोण करणार. ठीक आहे. बॉल आलेला आहे अशा तऱ्हेने. कुठे रे बॉल? पोटाच्या वर बसली. कसा 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 असं नाही पडवा कसा? ती ह्याची पोच आहे ती, त्या पोरगे रेमंड डकेची ती अशी आहे ना. कशी कशी रेमंड डेकेची कशी आहे? दाखव. पॅक. हे असं वाचं कसं एक्सलेटर. तर रेमंड डेकेच्या पोचची काशी केलेली आहे अशा तऱ्हेने चांगल्या प्रकारे सगळ्यांनी. आणि इकडे वल्लव रे नाकवा, वल्लव वल्लव. विशाल, या ज्या लाटा इकडे येत आहेत परत तिकडे जात आहेत, याच्याकडे बघून तुला काय आठवत आहे का? काही असं तुझ्या आयुष्यातल्या अशा कुठल्या व्यक्ती बिक्ती आहेत का येतात जातात? आमच्या आयुष्यात एक व्यक्ती होता, तो मध्ये कुठे अशा लाटांसारखा खोल समुद्र वाहून गेलेला. आता प्रपंच करून आता पुन्हा लाटांसारखा किनाऱ्यावर येतोय. तो येतोय? म्हणजे तो बघा. कोण? संदेश. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. हाच का? वाह. ओ हाच, हीच ती व्यक्ती. मग अशा व्यक्तींना काय सल्ला देशील तू? आता हे असे लोक जर पुन्हा जर यांनी टांग दिली किंवा यांनी ग्रुप सोडला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, रहमान डकेत की दी हुई मौत बड़ी कसाई नुमा होती. दोन 2008 ची दलिंदरच आहे. हा दलिंदर. हे भोसले सरांनी तेव्हाच सांगितलं. तर ही आहे 2008 ची दलिंदर बॅच. आणि हे आहेत त्याचे मेंबर. हे आहेत सगळे त्याचे मेंबर्स, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार आणि कार्यकर्ते. आणि ही ह्या वर्षातली आमची शेवटची ट्रीप. अरे ह्याला दाखव, हा मला आमच्या बॅच मध्ये नव्हता पण 2 वर्ष नापास झाला. तर अशा प्रकारे ह्या वर्षातली ही आमची लास्टची ट्रीप. आणि पुढच्या वर्षात आपण नवीन जोमाने, नव्या जोमाने आणि नव्या उत्तेजनाने पुन्हा एकदा मॉरिशियस, उत्तराखंड आपण ट्राय केलं पाहिजे. या चॅनलला सबस्क्राईब काय ते राणे बोल. बेल वाजवायला विसरू नका. बेल वाजवायला विसरू नका. आणि तुझं काय मत आहे? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किरीस का गाना सुनेगा. ले बेटा.
ले बेटा। और जो वीडियो को लाइक नहीं करेगा उसको तो पता ही है। रहमान हाँ, डकैत की हुई मौत बड़ी कसाईनुमा होती है। तो वीडियो को बाबा लाइक करना और शेयर करना अपने वीडियो को, और सब्सक्राइब जरूर करना। धन्यवाद धन्यवाद। झाली आपली सुरुवात बाई. इकडे काय तर आपला नाईट लुक इकडचा असा आहे. फुल लाइटिंग बिटिंग झागमोक झागमोक केलेला आहे. नारळाच्या झाडाला, प्रत्येक झाडाला असं लाइटिंग केलेली आहे. आणि इकडे आमचे मित्र आराम करताना, थोडासा आराम करताना. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पैसे वसूल झालेले आहेत. नाही, पैसे द्यायचे अजून. कोण देणार आहे? मीच देणार आता सगळ्यांचे. हो, कारण मी सगळ्यांना आणलेला. ओ, पैशाची कमी नाही आहे आपल्याकडे. पैसे खूप आहेत आपल्याकडे. पैसे खूप आहे. भगवान की दया से पैसा है, दौलत है, शोहरत है, इज्जत नाही इज्जत नहीं है. तर आणि बाकीचे इकडे निवांत आपली प्रतीक्षा करताना लोक वाट बघतायत. हे काय? हा काय गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आता? तर आपल्याला इकडे आता पोपटी लावायची. आता इकडे आग लावणार आहे आणि हे डबा तिकडे ठेवणार आहे. आपली पोपटी आता लावायला सुरुवात झाली आहे. आग लावली आहे. का किती वेळ लागेल तरी आता? 1 तास. पाऊण तास आपल्याला लागणार आहे आता हे पूर्ण तयार व्हायला. तोपर्यंत वेट अँड वॉच. तर आता 7:20 झालेत. काका बोलते तर पाऊण तास जवळपास लागतो. जवळपास 8ला आपण काढूया ना काका? 8 वाजता. बापरे, अशी आपली आलेली आहे पोपटी. आता पोपटी आलेली आहे. याची आम्ही किती वर्ष वाट बघत होतो. किती वर्ष वाट बघवतात? वाट बघत होतो. ही पहिल्यांदा टेस्ट करतोय आम्ही. हा काय नवसाची नेलिका, तुझं काय म्हणणं आहे त्या पोपटी बद्दल? नवसाची आहे. किती वर्ष? छान चोपटी आहे, पोपटी आहे, त्यामध्ये वादच नाही. हे किती? 12 की किती? 12 के 12, 12 14, 22 36, 22 12, 12 12 12 12 12 14 12 96 92 आता 12 20 आज हा वाचलाय. मार खाल्ला. 12चा जो पाडा चुकल तो 2 बापाचा. नाही, रोनक आली. एक नंबर. हे घ्या ना. त्याच्यावर तो आता आलं, त्याच्यावर तो आलं. या, आता जेवण बिवण झालेलं आहे व्यवस्थित मस्त. नेर्लीकर मोठे गरा. काकांनी अशा प्रकारे आता आपल्याला पोहे आणून दिलेले आहेत. आणि कालचे आमचे पार्टनर. गुड मॉर्निंग. चला पोह्याचा आनंद घेऊया. येत आहे का? झालं? सांगितलंय. तर आम्ही निघालो होतो काल सकाळी अलिबागला यायला. अलिबागला येऊन आता आमचं सगळं झालेलं आहे. बीच फिरून झाला. दुपारी इथे येऊन लंच केला. रात्री डिनर झाला.
सकाळी आता एक नाश्ता पण झाला. धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली. आणि आम्ही थोडंसं ॲक्टिव्हिटी केली आणि आता जायची वेळ झालेली आहे. सगळ्यांच्या सुट्ट्या पण संपलेल्या आहेत आणि सगळ्यांचे पैसे पण संपलेले आहेत. तर आता इथून निघायची तयारी आहे. आता बघू जाता जाता कुठे काय मंदिरात जायचं ठरलं तर जायचं, नाही तर डायरेक्ट जातो आपापल्या घरी, कारण सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहेत. तर सगळ्यांना जायला मग उशीर होईल. उद्या परत कामावरती जायचं आहे. तर आपला व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आता भेटूया आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, आपल्या नेक्स्ट जर्नीमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नोटिफिकेशन बेलला टच करा. आणि ह्याला काहीतरी बोलायचं आहे. जय महाराष्ट्र. तुम्हाला माहिती आहे आता कोणाला निवडून द्यायचं आहे. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.